We are right now in village Girad of Vidarbha district, Maharashtra, with one of the farmers, Vitthal Shinde. You can see in the field, he has only taken first picking out of this field, and I don't think there's going to be more than two pickings that he can get. And the situation of the farm is really very poor. There is no water in the soil. The soil is very dry. Lot of cracks in the soil, as you can see. No water, no dew. So this field is not going to be more than two pickings of cotton for one of our farm. Now this is a farm in which the plants have not been tied as in Cotton Guru Amrut pattern, and see the difference in picking. She has to bend all the time, and it hurts also because there is lot of thorny area. The plant is totally bent down and the balls are nearly touching the ground. You can see the size of the balls also. काय फरक आहे ताई तुम्हाला आता इकडे आणि तिकडे? इकडे बरोबर वेचता नाही येत कारण पडून असल्यामुळे. हा, तिथं आहे ना उभी आहे म्हणून पटापट बोंड येते. खरी गोष्ट आहे. 5 किलो कापूस वेचायला इथं अर्धा तास लागतो. 5 किलो वेचायला. तिथं 15 मिनिटात होऊन जाते. बरोबर. To pick 5 kg, it takes at least 2 hours in this farm, whereas in a regular trained farm of Cotton Guru Amrut pattern, it takes only 15 minutes. 3 hours versus 15 minutes of picking. How much saving will the farmer make when he saves on the picking cost, which amounts to about 20% of his total agriculture cost in cotton? तणनाशकाची बॉटल वगैरे टाकून द्या. बस आहे माहिती. टॉनिक आहे. टॉनिकची काहीच गरज नाही. आपल्या पद्धतीमध्ये टॉनिकची काहीच आवश्यकता नाही. This is all the fertilizer and pesticide that this farmer has used in this farm. In spite of using all of them, spending thousands of rupees, he is facing 75% loss due to ball rot and pink bollworm. This is what he wants to say, and our only advice to him is you follow Cotton Guru Amrut pattern system of farming. तुम्ही Cotton Guru Amrut pattern पद्धतीने शेती केली आणि त्याप्रमाणे नियोजन केलं तर याची काही तुम्हाला गरज पडणार नाही. तुमच्या शेतामध्ये पण बोंडअळी आहे का? आहे, अशीच आहे. किती प्रमाणात आहे? बोंडअळी आहे 70 ते 75% बोंडअळी आहे. 70 ते 75%. आणि असा कापूस 20-25% किंवा बघितलं की कापूस असा असला पाहिजे, पण आहे असा. तुम्हाला हा कापूस वेचताना कसं हलकं वाटतंय का काय असं जड वाटतंय? सोपं आहे का बाकी इतर पराठीपेक्षा? इतर पराठीपेक्षा ते झोपली राहते बांधली नाही ते. अच्छा, हे चांगली वाटते असे वेचाल नाही का? हा हा. आणि कापूस पण लवकर येते. लवकर. What she means is it is very easy to pick this balls, because this balls, the plant is very erect, and she दाखवा एक करून. See how easy it is to pick from here. She doesn't have to bend, she doesn't have to strain, and no injury to the body, and she can do it very fast, and she is very happy picking in this farm compared to the farm. काय म्हणता आता शेताची काय परिस्थिती आहे? आता सध्या तर ठीक आहे. पहिल्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे गेला. आपण म्हणजे कॉटन गुरूच्या याच्यात जुडलो. बरोबर. त्याच्यानुसार यावर्षी जी शेती केली, जी पारंपरिक पद्धतीने करत होतो त्यापेक्षा यावेळेस मला दुपटीने फरक जाणून आलेला आहे. आणि यावर्षी थोडं प्रॅक्टिकल म्हणून केलं. पुढच्या वर्षी मी पूर्ण जेवढं माझ्याविषयी क्षेत्र आहे 3 एकराचं कॉटनसाठी, ते पूर्ण अमृत पॅटर्न कॉटन गुरु मार्गदर्शनाखाली करायचा माझा पूर्ण निश्चय केलेला आहे. बरोबर. जे पण तुम्ही केलं त्याचा फायदा दिसतोय. हा, त्या फायदा दिसल्यामुळे मला आता हे झालं की जे आपण नेहमीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने करत होतो शेती, ते न करता आता टेक्नॉलॉजी मध्ये जो फरक करायचा आणि त्या पद्धतीने शेती करायची बा, जे कॉटन गुरु अमृत पॅटर्न नुसार जे करायला सांगितले. बरोबर. त्यांनी जे मार्गदर्शन गाईडलाईन केलेली आहे त्याच्यानुसार ते करायचं. ते आधी करत होतो आपण, ते हे शेंड्याला सुद्धा असे बोंड वगैरे काहीच नव्हते. आता ह्या जे खालून पासून तर वरपर्यंत पूर्ण झाडाला शेंड्याला पण बोंड आलेले आहे. शेवटपर्यंत आलेले. शेवटपर्यंत. किती बोंड आहेत आता साधारण? साधारण तरी 100च्या वर आहे. काही वेचणी झालेली आहे, काही लागलेली आहे.
एक वेचणी झाल्यानंतर पण एका एका झाडावर 100चा वर बोंड आहेत आपल्याकडे. कापसाची गुणवत्ता पण खूप चांगली आहे. 30 ते 31 मिलीमीटरचा कापूस आहे तुमचा. तुम्हाला बाजारभाव पण चांगला मिळू शकतो याचा. त्याप्रमाणे तुम्ही नेगोशिएट केलं पाहिजे. एक चांगला जिनरला भेटला पाहिजे आणि त्याला सांगायला पाहिजे उत्तम कापूस आहे माझा, तर तुम्ही काय भाव देणार मला. दलालला नाही विकायचं, व्यापारीला विकायचं, मोठ्या व्यापारीला किंवा जिनरला विकायचं. 75 balls in one stem of this plant. You can see this plant has about 5 to 6 stems. So one stem at 75. Now we counting the other stem. 75 झालं. Very 3-acre plant. Only a 3-acre farm, but looking from above, it looks like it is a 10-15 acre farm. The production that we see is equivalent to at least 10-acre farm in the area around Vidarbha and around Maharashtra. So our intention is reduce the land, increase the productivity so that the farmer can take more and more produce. He can earn more out of other crops also, not solely depend on cotton, and whatever he sows in cotton should give him maximum results. The farmer must not make any loss in agriculture. Always agriculture should be productive and profitable for the farmer. शेतीमध्ये पैसे भेटले पाहिजेत, आता नुकसान नाही झालं पाहिजे. हे एक व्यवसायच आहे. 1 रुपयाचे 3 रुपये झाले तर शेती परवडेल, नाही तरच परवडेल. आणि develop this mission for. We train farmers so that he can train other farmers. Ashish Hande, he has done excellent in his farm. 3-acre farm is not going to reap less than 30 quintals per acre.